1 मे पासून देशभरात जनगणना सुरू होत आहे. ही जनगणना जातनिहाय करावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा वैश्यवाणी संघटनेचे अध्यक्ष सुनील भोगटे यांनी केली आहे. ओबीसी समाजाच्या अनेक जातींचा उल्लेख पूर्वी वेगळ्या स्वरूपात झाला आहे. जातनिहाय जनगणना केल्यास त्यामध्ये सुसूत्रता येणार आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश आणि बिहार राज्याप्रमाणे जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी भोगटे यांनी केली आहे. कुडाळ इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी वैश्यवाणी संघटनेचे जिल्हा खजिनदार बाळा बोर्डेकर उपस्थित होते. पाहुयात. भारतामध्ये जनगणना ही 1931 सालामध्ये इंग्रजांनी केली आणि त्यानंतर दर 10 वर्षांनी ही जनगणना पार पाडली जाते असं मी म्हणेन. कारण आज या ठिकाणी आरक्षण लागू केल्यानंतर जातनिहाय जनगणना होणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं. याचं कारण म्हणजे ज्यावेळी ओबीसी समाजाने उठाव केला आणि जातनिहाय जनगणना व्हावी ही इच्छा व्यक्त केल्यानंतर काकासाहेब कालेलकर आयोगामार्फत घरं आणि डोकी मोजली गेली आणि त्यावेळी अंदाजित 52% ओबीसी समाज असल्याचं त्या ठिकाणी नोंद केली गेली. आणि हे ज्यावेळी सिद्ध होत होतं त्याचवेळी व्ही.पी. सिंग पंतप्रधान झाले आणि त्यांनी मंडल आयोग स्थापन केला आणि या मंडल आयोगाने ओबीसी समाजाला 52% आरक्षणाला मंजुरी दिली आणि म्हणूनच मंडल आयोगाचा फायदा हा ओबीसी समाजाला होत गेला आणि याची 1995 सालापासून अंमलबजावणी सुरू झाली. परंतु काही मध्यंतरीच्या काळामध्ये ओबीसींवर अन्याय झाला. 27% आरक्षणाचं 17% आरक्षण केलं गेलं. हे आरक्षण शैक्षणिक, नोकरीमध्ये आणि मुख्यतः राजकारणामध्ये आरक्षण कमी केलं गेलं. त्यावेळी काही लोकांचं मत होतं की ओबीसी समाज हा 52% नाही आहे आणि म्हणूनच आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील ओबीसी संघटना या बाबतीत लढा देत आहेत की आता होणारी जनगणना ही बिहार, उत्तर प्रदेशच्या प्रमाणे या ठिकाणी जातनिहाय व्हावी ही प्रामुख्याने आमची मागणी होती आणि यासाठी आम्ही अनेक वेळा पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे. परंतु आज 1 मे पासून सुरू होणारी जनगणना ही कशा पद्धतीने होता याच्याबद्दल ठोस माहिती प्रशासनाकडून मिळत नाही आणि त्यामुळे संभ्रमावस्था ह्या सर्व समाजामध्ये निर्माण झाली आहे. आम्ही अनेक ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी चार्ट बनवला गेला आहे शासनाने. त्यामध्ये नाव, पत्ता, घर असल्याबद्दलचा त्या ठिकाणी माहिती, परंतु कुठेही जातीचा उल्लेख त्यामध्ये दिसत नाही आहे आणि हा आमचा खरा विरोध आहे की जनगणना ही जातनिहाय करावी जेणेकरून आरक्षित समाजाचा प्रश्न, आरक्षणाचा प्रश्न हा त्या ठिकाणी सुटला जाईल आणि त्यामुळे ओबीसी समाजाला त्याचा फायदा होऊ शकतो. कारण आज आपल्याला माहिती आहे की अनुसूचित जाती आणि जमाती ह्याचंच फक्त नोंद ही शासन दरबारी आहे.
आणि याही आरक्षणाच्या वेळी अनुसूचित जाती जमातीला आरक्षण दिलं जातं, ते त्यांना त्याच हक्काने दिलं जातं, परंतु ओबीसीला आरक्षण कमी जास्त केलं जातं. कारण जनगणनेमध्ये अनुसूचित जाती आणि जमातीची नोंद केली जाते असं आमच्या माहितीनुसार आहे. त्याबद्दल आम्हाला काही संशय नाही आहे, निश्चितच ते व्हावं. परंतु याबरोबर ओबीसी समाजाची सुद्धा जातनिहाय जनगणना व्हावी. जनगणना कायदा 1948 नुसार या ठिकाणी दलित, आदिवासी, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन अशा जाती धर्मियांची गणना केली जाते, परंतु ओबीसीचीच गणना बंद केली गेलेली आहे. ती पुनश्च चालू करावी अशी आमची विनंती आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या जनगणनेच्या जर जातनिहाय केलं तर त्याचा काही समाजाला फायदा होऊ शकतो, ते जात पडताळणीच्या वेळी. कारण आज जात पडताळणी करताना 69 सालापूर्वीचा पुरावा मागितला जातो किंवा 67 सालाचा पुरावा मागितला जातो, 1967 पूर्वीचा. आणि त्यामध्ये ती जी लोक होती 1967 पूर्वी, त्यावेळी अनेक वेगवेगळे एकाच जातीची नावं घातली जात होती. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर वैश्य समाजामध्ये असेल तर वैश्य, वैश्यवाणी, वैश्य डॅशवाणी, व्हीवाणी, फक्त वाणी. तसंच सोनार समाजामध्ये दैवज्ञ ब्राह्मण, सोनार, सुवर्णकार असे शब्द वापरले जात होते. भंडारा समाजामध्ये भंडारा, मराठा भंडारा. आणि त्यावेळीची ती जी स्थिती होती त्यानुसार त्यांना मान्यता होती, परंतु आज जात पडताळणीला ह्या ठिकाणी आम्हाला अडचण होते. आज परीट समाज असेल त्याला सुद्धा या बाबतीत धोका निर्माण होतो की या ठिकाणी परीट समाजाला आरक्षण आहे, धोबी समाजाला नाही आहे, आणि अशामुळे त्या समाजाचं सुद्धा नुकसान होत आहे. आणि म्हणून जनगणनेच्या या कॉलममध्ये जातीचा उल्लेख असावा अशी आग्रहाची मागणी आमची यासाठीच आहे. आणि याचबरोबर आम्हा सर्व जातीच्या समाजांची इच्छा आहे, त्यामध्ये आम्ही वैश्य समाजाच्या वतीने मागणी करू की महाराष्ट्रामध्ये वैश्यवाणी हा 190 नंबरला आहे आणि केंद्रामध्ये वाणी हा शब्द त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आणि त्यामुळेच आम्ही वैश्य समाज जिल्हाध्यक्ष आणि माझ्यासोबत असलेले वैश्य समाजचे खजिनदार यांच्या वतीने आम्ही वैश्य समाजाला विनंती करतो की सर्वांनी जातनिहाय जनगणनेमध्ये या ठिकाणी जर जातीचा उल्लेख असेल तर सर्वांनी वाणी या शब्दानेच, कारण वैश्य हा वर्ण आहे आणि वाणी ही जात आहे, त्यामुळे निदान यापुढील तरी आपल्या मुलांना याचा फायदा व्हावा शैक्षणिक, राजकीय, नोकरीमध्ये, भविष्यात केंद्रामधील नोकरीमध्ये, तर यासाठी वाणी म्हणूनच उल्लेख या जनगणनेमध्ये करावा. तसंच जे सुवर्णकार आहेत किंवा दैवंत ब्राह्मण म्हणून ज्यांची नोंद असेल त्यांनी यापुढे तरी निदान सोनार या शब्दाचा उल्लेख करावा. परीट समाजाने परीट याचा उल्लेख करावा. कुंभार समाजाने कुंभार म्हणून नोंद करावी. भंडारी समाजाने फक्त भंडारी म्हणून नोंद करावी, जेणेकरून त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो. त्यामुळे या जनगणनेमध्ये जातीचा उल्लेख करावा असं या प्रसंगी आवाहन करतो आणि सरकारला विनंती करतो की ही जनगणना जातनिहाय व्हावी, जेणेकरून आम्हाला त्याचा फायदा होईल.